जे काही वातावरण तयार झाले त्यामुळं माझं जमलेलं लग्न मोडलं. डम्पिंग ग्राउंड टू प्ले ग्राउंड, माथेरानचं उदाहरण आणि आधारवाडीचं उदाहरण, जिकडे आय थिंक 37 जनरेशन्स ते सोसत होते. आदरवाडीचं डम्पिंग ग्राउंड बंद होतं तर त्यावेळेस माझ्याकडे काही पत्र होते लोकांचे, नागरिकांच्या तक्रारीची. तर आदरवाडी डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीमुळं आणि त्या परिसरात जे काही वातावरण तयार झाले त्यामुळं माझं जमलेलं लग्न मोडलं, असं एक पत्र होतं माझ्याकडं. तर एवढी वाईट परिस्थिती खरोखरच होती. संध्याकाळचा खूप दुर्गंधी यायची आणि कचरा पेटल्यानंतर खूप दिवस त्याचा धूर आणि ते सगळं परिसराचं एकदम विद्रुपीकरण व्हायचं. तर हे सगळं आदरवाडी डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यामुळं त्या भागातल्या नागरिकांना आता दुर्गंधीपासून सुटका झाली आणि आता त्याचं बायोमायनिंग जे आपण करतोय त्यामुळे एक 7-8 महिन्यामध्ये ते पूर्ण डम्पिंग ग्राउंड हे कायमचं नामशेष होईल. माथेरानचा कचरा डेपो जो होता डम्पिंग ग्राउंड, ते पूर्वी प्ले ग्राउंड होतं, पण त्याचं कालांतराने त्याचं डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतर झालं आणि मी तुम्हाला थोड्याच दिवसात ते परत प्ले ग्राउंडमध्ये रूपांतर करून देईन. अशा पद्धतीनं डम्पिंग ग्राउंड टू प्ले ग्राउंड परत रिस्टोअर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ते यशस्वी झालं.